नमस्कार, मी आहे उत्प्रेक्षा आणि आज आपण भेटणार आहोत लास्ट इयरच्या स्टुडंटला जे आहे पर्पल हॅट इन्स्टिट्यूट मध्ये. सो लेट्स गो. हाय, काय नाव आहे तुझं? हॅलो, माझं नाव तन्वी पवार आहे. मी लास्ट इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकत आहे आणि माझ्या कॉलेजचं नाव गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटर आहे. ओके, आणि तुझं? माझं नाव दर्शन प्रसाद जेजुरकर. मी एक लास्ट इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि माझ्या कॉलेजचं नाव KVN नाईक लोकनेते गोपीनाथजी मुंडे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर. ओके, मला तुमच्या दोघांबद्दल अशी रुचकर माहिती मिळाली तर मला छान वाटेल. म्हणजे मलाही कळेल की टॉपर कशी असतात. बेसिकली तर सांगायला गेलं तर आम्ही टॉपर नव्हतोच आधी. स्टार्टिंगला ज्यावेळेस मीन्स आम्ही डिप्लोमा पासआउट झालो, आम्ही इथे आलो. सो आम्हाला सर्वात टफेस्ट सब्जेक्ट म्हणजे आमचा M3 होता. सो 15 दिवस आधी आम्हाला सांगितलं होतं की तुमची 15 दिवसानंतर इनसेम आहे. सो आम्ही विचार केला की आम्ही कुठेतरी क्लास जॉईन केलं पाहिजे. आम्ही दोघं पण त्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. मग आम्हाला कुठनं तरी रेफरन्स भेटला की तुम्ही पर्पल हॅटला व्हिजिट करा. सो आम्ही पर्पल हॅटला व्हिजिट केली आणि मंगेश सर होते इथे. तर आम्ही सरांशी खूप डिस्कशन केलं. सरांना आमचे प्रॉब्लेम सांगितले की सर असं असं आहे. मग सर बोलले की काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही क्लास जॉईन करा. 15 दिवसाचा आम्ही क्रॅश कोर्स जॉईन केला आणि 15 दिवसात आमची M3ची म्हणजे एकदम परफेक्ट प्रॅक्टिस झाली. विथिन 15 डेज मी 29 मार्क्स आउट ऑफ 30 स्कोर केले. ओह, दॅट्स ग्रेट. येस. व्हॉट अबाउट यू? माझी रुचकर ओळख द्यायची म्हटली की मी M3च्या भीतीमुळे इथे क्लास लावलेला. मंगेश सरांमुळे रिझल्ट चांगला लागला असल्यामुळे मी आज कॉलेजमध्ये कल्चरल सेक्रेटरी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदीच. आणि कोणतं असे एक सर आहेत किंवा टीचर, सर मॅम बडे ते असं वाटतं की अरे धमाका हे आली तर म्हणजे धमाका होणारच? मंगेश सर. ओ, व्हॉट अबाउट यू? तुला काय वाटतं? मंगेश खैरे सर. अच्छा अच्छा, काय म्हणजे असं काय करतात ते की तुम्हाला वाटतं की धमाका येते? म्हणजे सर एक फ्रेंड म्हणून आम्हाला ट्रीट करतात, लाईक स्टाफ म्हणून नाही. ज्या वेळेस आम्हाला सरांची गरज पडली, लाईक आता आम्ही दोघं फर्स्ट म्हणजे ज्यावेळेस इथे क्लासला आलो त्यावेळेस आम्ही भेटलो. सो आम्हाला स्टडीसाठी प्लेसच नव्हती, आम्हाला ग्रुप स्टडी करायचा होता. सो सरांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही इथे क्लासला येत जा, तुम्हाला जेवढा वेळ स्टडी करायचा तुम्ही इथे स्टडी करत जा. प्लस सरांनी आम्हाला मीन्स जे आमचे फक्त M3 सोडून व्यतिरिक्त जे काही म्हणजे प्रॉब्लेम्स होते आम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टाफ सोबत कॉन्टॅक्ट करून दिले. वेगळ्या वेगळ्या कॉलेजचे लाईक प्लेसमेंट रिलेटेड खूप मदत केली सरांनी आम्हाला. दॅट्स ग्रेट. तर इंजिनिअरिंगमध्ये M3 सब्जेक्ट म्हटला की ती इंजिनिअरिंगची राणीच झाली. आणि ह्या सब्जेक्टला भीतीपुढे मुलं वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस शोधत असतात. असंच मला ह्या क्लासेसबद्दल जेव्हा कळालं, ज्यावेळी इथे आलो, मंगेश सरांचं जे शिकवणं मला कळालं. इंजिनिअरिंगची राणी जरी असली तरी मंगेश सर आज राजा म्हणून एक सब्जेक्ट शिकवणारे एक चांगले टीचर आहेत. अच्छा अच्छा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला हे तुमचं म्हणजे लाईफमध्ये असा कोणता मोठा धडा मिळाला तुम्हाला एवढ्या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात? अगदीच आता तुम्ही लास्ट इयरला आहेत तर तुम्हाला असं काय असा एक धडा आहे, एक लेसन आहे जे मिळालंय दोघांना? मला तेही ऐकायला नक्की आवडेल. लेसन म्हणजे स्टार्टिंग पासून आपण एज्युकेशन फील्डमध्ये एकटेच येतो आणि एंड पण आपण एकटेच करतो. म्हणजे ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग फील्ड चूज केली, मी या फील्डमध्ये आले तर मला या फील्डमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि सगळ्यात मोठा माझा वीक पॉईंट म्हणजे मला भीती होती की मी या फील्डमध्ये काही करू शकते का. बट ज्यावेळेस जसं जसं कळायला लागलं मला की सब्जेक्ट अवघड आहे, पण मला हे माहित होतं की मला हे करणंच आहे. सो स्टार्टिंगपासून खूप प्रॉब्लेम्स आले, लाईक सबमिशन रिलेटेड, सब्जेक्ट रिलेटेड, इवन बॅकलॉग्स पण लागलेले आहेत. मला एक बॅक पण होता, एकदम जेन्युअनली सांगते. असंच माझा स्कोर वाढला आहे. बट इथे येऊन मग नंतर मी मंगेश सरांशी डिस्कस केलं तर सरांनी मला खूप गायडन्स वगैरे पण केलं. मग नंतर मी त्या सगळ्या गोष्टी फेस करत करत ॲट द एंड आली. आणि मग मला ॲज अ इंजिनियर एक गोष्ट कळाली की आपण कुठल्याही गोष्टीला आकार देऊ शकतो. क्या बात. मला जो धडा मिळाला तो म्हणजे ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगच्या कन्सेप्ट पूर्ण समजू शकत नाही तर आपण जगाला आकार देऊ शकत नाही. कारण इंजिनिअरिंग ही फक्त जोक नाही आहे, हा एक पृथ्वीला एक गोल आकार देण्याचा प्रयत्न आहे. ओके ओके, ग्रेट. हा फारच भारदस्त उत्तर येत आहेत. सो आणि मला आता अगदीच तुम्ही तुमच्या शेवटच्या टप्प्याला आल्यात इंजिनिअरिंगच्या, तर काय असं काय म्हणेल मी, काय मिस कराल तुम्ही कॉलेजमध्ये डेली रुटीन मध्ये? आपण अगदीच आता इतके वर्ष आले, तुम्ही जाताय 2-3 वर्ष जे काही असतील, राईट? तर त्याच्यामध्ये असतं की अरे आय विल मिस दॅट अप टू माय कॉलेज. सो क्लासमध्ये तर मी मेन म्हणजे माझ्या फ्रेंडला आणि मंगेश सरांना मिस करेल ऑब्विसली. कारण की जे क्लायमेट होतं क्लासचं ते अगदी फ्रेंडली होतं आणि मला म्हणजे फ्रेंड पण एक असं भेटून गेला इथं क्लासला आल्यानंतर की जो मला
प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्टडी रिलेटेड काही पण इश्यू असेल तर मला पटकन मदत करेल. आज आम्ही ग्रुप स्टडी करतो मिळून, आमचे पॉइंटर पण अगदी सेम येत आहे. अच्छा, हे झालं क्लासचं. मला कॉलेज बद्दल ऐकायला आवडेल. कॉलेजमधले मुवमेंट्स तर कॉलेजमध्ये खूप काही मुवमेंट्स, लाईक लेक्चर चालू असताना मस्ती करणं, स्टाफने ओरडणं, किंवा कॉलेजमध्ये लेट येणं, मग गेटवरती अडवणं, मग HODनी घरी कॉल्स वगैरे करणं, खूप सारे मुवमेंट्स आहेत. ओके, ग्रेट. व्हॉट अबाउट यू? मी नक्कीच हे मिस करेल की ज्या वेळेस मी आमचं लेक्चर होतं तर ते लेक्चर बंक करताना आम्ही सर्व मुलं पार्टीसाठी बाहेर गेलेलो, मिसळ खाण्यासाठी. हे जे डेज होते हे मी नक्कीच मिस आउट करेल. ओके, ग्रेट. नेक्स्ट बॅचला जे आता तुमचे जे काही ज्युनियर्स आहेत त्यांना तुम्ही एक टिप काय द्याल? फर्स्ट ऑफ ऑल तर अटेंडन्स मेंटेन करणं आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करणं. ओके. व्यक्ती अभ्यासामध्ये कसाही असो, पण त्यांनी जर पॉझिटिव्ह रिझल्ट पूर्ण 4th इयर पर्यंत हवा असेल, रेग्युलर अटेंडन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. ओके ओके. मी इंजिनिअरिंग केली आहे आणि माझी अटेंडन्स एकदमच तळागाळाची होती फॉर शुअर. आणि मला असं वाटतं हे कधी माझ्या इंजिनिअरच्या सरांनी पाहिलं तर ते म्हणतील टाळ्या. फॉर एक्झाम्पल कायच आहे, 75 पण नव्हती तुझे. सो दॅट्स रिअली ग्रेट. आणि आता पुढचा प्लॅन काय करिअरच्या हिशोबाने? करिअर आहे की आता वेकेशन्स? काय बघताय तुम्ही? करिअर. ओके, वेकेशन्स नाही. अच्छा, ओके, गुड गुड. व्हॉट अबाउट यू? ऑल्सो करिअर, नॉट अबाउट थिंक अबाउट दी वोकेशन्स. वॅकेशन्स. ओके, ग्रेट. कोणत्या सब्जेक्टला असं तुम्हाला वाटायचं की यार हा काय आहे, याचं अस्तित्व काच आहे, असा एक सब्जेक्ट? नेटवर्क अनालिसिस. अच्छा. कारण की तो सब्जेक्ट फार गोष्टी शिकवून गेला. स्टार्टिंगला ज्यावेळेस तो सब्जेक्ट स्टार्ट झाला तर खूप प्रेशराईज होतो आम्ही की हा सब्जेक्ट कसा म्हणजे काढू शकतो, कारण की सिनियर्स कडनं खूप काही गोष्टी ऐकल्या होत्या या सब्जेक्ट बद्दल की टफ आहे, बॅक लागता, एक सब्जेक्टमुळे वायडी पडू शकतो. सो तो सब्जेक्ट म्हणजे खूप हार्ड होता आमच्यासाठी. माझ्यासाठी जो हार्ड होता सब्जेक्ट तो म्हणजे कॅडम. त्याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्युटर एडेड डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मशीन्स. फार डेरिवेशन आहे त्याच्यामध्ये, ते लक्षात ठेवणंच कॉम्प्लेक्स आहे. आय कॅन फील यू डेरिवेशन्स अँड ऑल. ओके, सो काय फरक वाटतो फर्स्ट डे आणि लास्ट डे? फर्स्ट डेला तर असं वाटलं होतं की इंजिनिअरिंग घेऊन चुकी केली फार मोठी. बट लास्ट डेला असं वाटतंय की लाईफमधलं सर्वात योग्य डिसिजन जो घेतलेला आहे तो म्हणजे इंजिनिअरिंग. कारण की इंजिनिअरिंग करून लिडरशिप स्किल इम्प्रूव्ह झाली, नॉलेज इम्प्रूव्ह झालंय, आणि कोणतीही गोष्ट किंवा काही प्रॉब्लेम जरी आले इव्हन फील्ड रिलेटेड नॉन फील्ड रिलेटेड तर ते इझिली सॉल्व्ह करू शकतो. कारण इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक टप्प्याटप्प्यात आम्ही फार प्रॉब्लेम्स फेस केलेले. दॅट्स ग्रेट. आणि ॲज अ ह्युमन पण तुम्ही फारच स्ट्रॉंग मोटिवेटेड कल्टिवेटेड. दॅट्स फॉर शुअर. येस. ज्यावेळेस फर्स्ट डे कॉलेजमध्ये एंट्री केली होती तेव्हा फारच नर्वस होतो. कोणाशी ओळख नव्हती, काहीच नव्हती, कोणी ओळखतही नव्हतं. आणि सगळेजण जो फर्स्ट इयर स्टुडंट होतो त्याला सगळे घाबरायचा प्रयत्न करतात. हा सब्जेक्ट असा आहे, तू याचा अभ्यास असा कर, हा सब्जेक्ट असा, तू असा कर, तुझा असा रिझल्ट असा लागेल. ज्यावेळेस आपण स्वतः मेहनत केली मग तो रिझल्ट ठीक आहे कळाला. ज्यावेळेस फर्स्ट डे आलो होतो तेव्हा नर्वस होता. आता जाताना तर फारच खुश आहेत. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. एक अशी तुमचा मित्र असो किंवा मैत्रीण असो की तुम्ही एवढ्या वर्षात मिस कराल? मी म्हणजे दर्शनला मिस कराल. क्या बात आहे. कारण की एक फ्रेंड म्हणून जो सपोर्ट हवा असतो ना त्याने तो मला केलेला आहे वेळ. मीन्स आम्ही भेटलो कसे, आम्ही क्लासला आलो होतो, एक दिवस आम्ही सहज दोघांनी डिस्कस केलं की आपण ग्रुप स्टडी करू, हे पेपर आहे हे 3-4 दिवस. तर त्यावेळेस आमची वाईब मॅच होऊन गेली. सो आम्ही आज 3 वर्ष झाले, आज आम्ही सोबत स्टडी करतोय. प्लेसमेंट असो काही असो प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांसोबत डिस्कस करून कन्सिस्टन्सी मेंटेन करून आम्ही ती गोष्ट करतोय. नाईस, व्हेरी गुड. एक मुलगी म्हणाली तर नक्कीच तन्वी पवार, कारण तिच्यासोबत मी 3 वर्ष अभ्यास केलाय. मित्र म्हणाले कॉलेजचे तर बरेच मित्र आहेत ज्यांच्यासोबत आम्ही कंबाईन स्टडी तिकडे पण करत असतो. यांना नक्कीच मिस आउट करेल. क्लास मधला एखादा फनीएस्ट मोमेंट जो आठवल्यावर असं वाटतं की अरे बापरे. कंट्रोल सिस्टीमचा क्लास चालू होता आमच्याकडे. ओके, तेव्हा वेळेस आम्हाला पावसकर सर होते शिकवायला. अच्छा. तर पावसकर सर शिकवता एक डेरिवेशन लिहिताना म्हणजे कॉम्प्लेक्स होतं डेरिवेशन, ते स्मॉल मध्ये करून सांगितलं. आणि तिथे सरांनी सहज क्वेश्चन केला की काय रे कसं वाटलं मुलांना. तर एक मुलगा होता त्याचं नाव होतं सागर. तो तिथं जोरात ओरडला होता की सर एकदम कडक झकास. सगळेजण हसायला लागले होते कॉलेजमध्ये. तो एकदम फनीस्ट मोमेंट होता. काय काशीनाथ घाणी तर बघून आला होता. तुझा पण सेम, तुम्ही एकाच आहे. ओके ओके. एक वन शॉर्ट आउट आपल्याला हवाय, काय द्याल तुम्ही? 1 वर्ड.
पर्पल हॅट इन्स्टिट्यूट? पर्पल हॅट इन्स्टिट्यूट इज अमेझिंग. पर्पल हॅट इन्स्टिट्यूट आउटस्टँडिंग. क्लासबद्दल तुम्हाला असं वेगळं विशेष काय वाटलं जे ह्या क्लासमध्ये आणि बाकीच्या क्लासेसमध्ये नाही? सर्वात विशेष गोष्ट ती म्हणजे सरांनी आम्हाला स्टडीसाठी ॲप प्रोव्हाइड केलं होतं. तर आता बेसिकली आमचे सबमिशन्स असायचे, तर त्यामुळे माझे खूप सारे लेक्चर्स मिस व्हायचे M3चे. सो त्या ॲपवरती सरांनी त्यांचे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केले होते. सो जो लेक्चर मिस झालाय त्याची रिव्हिजन मी क्लास थ्रू करायची. प्लस मला त्या ॲपवरती नोट्स पण प्रोव्हाइड केल्या होत्या, प्रॅक्टिस सेट्स पण सरांनी प्रोव्हाइड केले होते. नाही, याचं विशेष म्हणायचं म्हटलं ते सरांचं ॲप्लिकेशन. या ॲप्लिकेशनमध्ये सर्वच काही उपलब्ध आहे. जसे व्हिडिओ लेक्चर झाले, नोट्स झाले, PDF झाले, ते कधीही पण आपण क्लासेस जरी मिस झाले कधी ओपन करू शकतो, कधी ॲक्सेस करू शकतो. त्याच्याने आपण स्टडीवर इम्पॅक्ट पडत नाही. राईट. ग्रेट. अगदीच मी जितकं ह्या मुलांचं ऐकलं त्याच्यावरनं कळलंय की अगदीच शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याचा पाया असतो. ते आहेत म्हणून आज आपण आहोत, एक माणूस म्हणून, एक विद्यार्थी म्हणून. सो cheers to Purple Hat Institute. Thank you so much, Tanvi and Vinay, for coming here and giving you such a valuable time. Thank you. Thank you.